म्हटले की मुलांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होते। मात्र लांजातील एमसीसीची मुला-मुलींनी रायझिंग डे निमित्त लांजा पोलीस स्थानकात जाऊन पोलीस यंत्रणेबद्दल माहिती घेतली। लांजा न्यू एज्युकेशन हायस्कूलच्या मुलांनी लांजा पोलीस स्थानकाला भेट दिली। ही सर्व मुलं सध्या महाराष्ट्र छात्र सेनेच्या नावाने असलेल्या ग्रुपच्या माध्यमातून ट्रेनिंग घेत आहेत। 3 जानेवारी म्हणजेच रायझिंग डे सर्वत्र साजरा केला जातो आणि याच दिवशी भविष्यात पुढे कशा पद्धतीने वाढावे याबाबत अनेक यंत्रणेत शिकविले जाते। याचेच औचित्य साधून ही मुलं-मुली पोलीस स्थानकाची यंत्रणा कशी राबविली जाते याचीच माहिती घेण्यासाठी पोलीस स्थानकात आली होती। इच्छा होती आमची पोलीस स्टेशनला यायची, ती आज आमच्या म्हणजे पूर्ण केली। आणि पोलिसांबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे वेगवेगळे कक्ष होते ते आम्हाला कळाले। बंदुकीचे रायफलचे माहिती कळाली, ती कशी हाताळायची हे कळाली। खूप अप्रूप वाटतं हे सगळं बघून। पोलिसांना बघून असं वाटायचं की हे काही एकदम स्ट्रिक्ट आहेत, क्रुअल आहेत, पण इथे आल्यावर असं कळलं की पोलिसांनी आमच्याशी एकदम फ्रेंडली संवाद केला। आम्ही त्यांची मुलं आहोत असा संवाद केला। त्यांनी आम्हाला A to Z सगळं सांगितलं की बंदूक कशी हाताळायची, कुठे हात ठेवायचा, असं सगळी त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं। लांजा पोलीस स्थानक हे किती सरळ व सुंदररित्या यंत्रणा राबवते हे या मुलांना या ठिकाणी अनुभवायला मिळाले। तसेच या ठिकाणी असलेल्या बंदुका व त्या कशा हाताळल्या जातात, कोणत्या बंदुकीचा काय उपयोग असतो याची माहितीही या मुलांना देण्यात आली, जेणेकरून NCC मध्ये शिकत असलेल्या या मुलांना त्याचा पुढे शिक्षणाकरिता फायदा होईल हेच ध्येय या पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे ठेवले होते। हल्ली जमाना फॉरवर्ड झालेला आहे। आणखी मुलं किंवा आता आमच्याकडे रायझिंग डे आहे। सदर रायझिंग डे निमित्त शाळेतील मुलांना हत्यार किंवा इतर जी पोलीस स्टेशनची असलेली भीती याच्या संदर्भात माहिती मिळावी, मुलांची असलेली पोलिसांच्या विषयी असलेली मनातील भीती नष्ट व्हावी या दृष्टिकोनातून आज आम्ही मुलांना रायझिंग डे निमित्त बोलवण्यात आलो होतं। आज पोलिसांमध्ये आल्यानंतर किंवा यापैकी एका जरी विद्यार्थ्याला वाटले की बाबा भविष्यात जाऊन आपण पोलीस व्हावं, तर आजच्या जे रायझिंग डेचा आम्ही जो कार्यक्रम घेतला तो सक्सेसफुल झाला, यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं। या संपूर्ण कार्यक्रमाला लांजा एज्युकेशन सोसायटीचे संचालक शिवाजी शेठ कोत्रे, मुलांचे मार्गदर्शक रवींद्र वासुरकर, महिला पोलीस तृप्ती शिंदे, प्रियांका जाधव, ठाणे अंमलदार RY पवार, संजय मसूरकर, सीताराम पंदेरे आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट कोकण लाईव्ह, लांजा।